नमस्कार बे बोट्यो, आज खतरनाक विषय आहे. तुम्ही यायले ओळखत असन. यायले मी विनंती करतो, महाराज खाली पीली अभी होंगे तो जंगली रमी पे आओ ना महाराज. अभी तो तुम खाली पीली होंगे, कंचे खेलो कंचे. शेतकऱ्याची थट्टा उडवणारा, 1 रुपयात वीक विमा साले भीक घेतात म्हणून म्हणणारा महाराष्ट्राचा माजी कृषी मंत्री आणि कृषी मंत्र्याचं पद काढून ह्या विधानसभेतला ठीक आहे जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री पद ज्याच्याकडून काढून घेतलं आणि त्यांना शोभन असं योग्य मंत्रीपद देवाभाऊच्या सरकारनं त्यांना दिलं. ठीक आहे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, युवकाचं कल्याण जंगली रमी खेळायला लावून आणि क्रीडा विशेष म्हणजे क्रीडा हे पद दिलं होतं. पण त्यांना ठीक आहे नाशिकच्या कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्यांना 1995च्या जुन्या खटल्यात 2 वर्षाची सजा झाली. सोबत त्याचा सक्का भाऊ सुनील कोकाटे ते स्वतः आणि त्याचे 2 नातेवाईक अशा 4 जणाले 2 वर्षाची सजा झाली. आता ठीक आहे, हे जे मंत्री आहे 1995ची सरकारी सदनिका खोटे कागदपत्र सादर करून आपल्या नावावर करून घ्यायचा आरोप होता, तो सिद्ध झाला आणि म्हणून कोर्टानं त्यांना ठीक आहे सरळ 30 वर्षानंतर त्याला सजा दिली 2 वर्षाची. आता हे सजा ठीक आहे जे दिली तर त्यानं आत्ताच लेटेस्टमध्ये BJPवर वक्तव्य केलं होतं. त्याच्यामुळे भेटली का मला असं वाटून राहिलं. ठीक आहे, पण ठीक आहे ज्या शेतकऱ्यावर तुम्ही असे बोलले का शेतकरी भीक घेतात, त्याचे हे पाप भोगा लागन तुम्हाला आणि ते आता भोगा लागून राहिले. हे सिन्नर मतदारसंघातून 99 ते 2004 आणि 2004 ते 9 शिवसेनेवर निवडून आले. 2009 ते 14 विधानसभा काँग्रेसच्या सीटवर निवडून आले. 14 ते 19 BJPच्या सीटवर निवडून आले आणि 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडून आहे. पहिले घड्याळीवर होते, मग घड्याळ आणि तुतारी अलग झाली, तर आता अजित पवार गटात गेले आणि त्याला कृषी मंत्रीपद भेटलं होतं. ते बी बरोबर ठीक आहे ठेवता आलं नाही, काही स्टेटमेंट करायचे वायबार. आता त्याले जे सजा दिली ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या का सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे. त्या निर्णयात सुप्रीम कोर्टानं म्हणलं का कोणत्याही संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला जर कोर्टाने 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिली असेल, तो आमदार असो, खासदार असो का अजून कोणी असो, जर कोणत्याही व्यक्तीला 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिली असेल तर त्याचं संवैधानिक पद त्याचं लगेच खाली होईल. आणि त्या निर्णयानुसार ठीक आहे भारतीय प्रातिनिधिक कायदा का म्हटलं, भारतीय प्रातिनिधिक कायदा 1951 मध्ये भी ठीक आहे याची तरतूद आहे का कोणत्याही खासदार आमदाराला किंवा अजून कोणतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदावर असणाऱ्या अध्यक्ष सदस्याला जर कोर्टानं 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिली असेल तर त्याला आपलं पद सोडावं लागेल. आता सगळ्यात पहिले तर याची आमदारकी गेली, मंत्री तर जाणार. यानं मंत्री जसा निर्णय आला पहिल्या दिवशी नाही दिला, पण अनेक लोकांना मग याच्या विरोधात बयान केल्यावर, नेत्यानं बयान केल्यावर यानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एक दिवस अजित भाऊनं स्वीकारला नाही, दुसऱ्या दिवशी मग स्वीकारला. आता याची आमदारकी गेली, मग धोक्यात आली म्हणजे गेलीच. मग हे धावत हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं ठीक आहे याच्या ठीक आहे अटकेला अटकपूर्व जामीन दिला आणि ठीक आहे डिस्ट्रिक्ट कोर्टानं दिलेल्या निर्णयावर स्थगिती दिली. म्हणून यायचं आता आमदारकीचं पद वाचलं, नाही तर हे बी धुवाले गेलं असतं. पण हे खूप सोपी आहे का काही बी झालं का सुप्रीम हायकोर्टात जा, स्थगिती घेऊन या. आता हायकोर्टात गेले आणि यांना जी डिस्ट्रिक्ट कोर्टानं ठीक आहे सजा दिली होती 2 वर्षाची, ती आता ठीक आहे त्याला स्थगिती भेटली आणि यायचं आमदारकीचं पद कायम राहिलं. पण मंत्रीपद गेलं ठीक आहे, त्याच्यामुळे आता हे केवळ आमदार आहे, मंत्री राहिलेलं नाही. पण शेतकऱ्याला असा शिवा देणारा व्यक्ती, शेतकऱ्याच्या ठीक आहे
शेतकऱ्याला तुच्छतेनं वागवणारा मंत्री आणि मंत्रिपदाच्या स्वतःच्याच मंत्रिपदाची गरिमा कमी करणारा मंत्री, ठीक आहे. हे म्हणते बिना बुडाचं पाटील की, ठीक आहे. हे म्हणे का कृषी मंत्रीपद हे बिना बुडाचं आणि पाटीलकी ठेवणारं पद आहे, असं त्याचं म्हणणं होतं, ठीक आहे. असं त्यानं म्हटल्याच्या नंतर पुन्हा त्या मंत्रिपदावरून बवाल निर्माण झाला होता का माया मंत्रिपदाले काही ठीक आहे काहीही भाव नाही, त्याच्यामुळे सगळे कारभार माया हातात काही आहे नाही, मला पैसे आले तर मी गव्हर्नमेंटच्या स्कीम राबवीन, ठीक आहे. 1 रुपयात विमा भेटण्यावर त्याचं वक्तव्य होतं, ठीक आहे. 1 रुपयाचा पीक विमा म्हणजे भीक, ठीक आहे. शासन शेतकऱ्याला भीक देत आहे. त्याच्यानंतर कर्जमाफी आणि विमा निधीचा गैरवापर होतो आणि हे पैसे, ठीक आहे, शेतकरी पोरीच्या लग्नात, ठीक आहे, साखरपुड्यात आणि पैसा उडवण्यात खर्च करतो, ठीक आहे. व्यानाड गावची पाटीलकी असं त्यानं कृषी मंत्रिपदाले म्हटलं होतं, म्हणजे कृषी मंत्रिपद. आणि ठीक आहे, शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसान भरपाईचे पंचनामे करायचे, तर याच्यावर यानं स्टेटमेंट केलं होतं का तिथं जाऊन ढेकणाचे, ठीक आहे, म्हणजे ढेकलायचे पंचनामे करायचे का. म्हणजे आता उन्हाळ्यात जे नुकसान पाऊस आला होता अवकाळी, त्याचे नुकसान भरपाई हे कृषी मंत्री असताना म्हणते का ढेकलं जे आहे वावरात त्याचे पंचनामे करून तुम्हाला पैसे देऊ का. अबे जिथं पीक होतं त्याची नुकसान भरपाई शेतकरी मागत होते. असे वादग्रस्त विधान या माणसाने केले आणि शेतकऱ्याबद्दल कवडीचीही दयामाया आणि ठीक आहे ज्याला म्हणते प्रेम नसणारा कृषी मंत्री या ठीक आहे नाजायज सरकारनं आणून बसवला होता. ते बरं झालं गेलं तर बला, आता कोणाला आणते का माहीत. आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला का वाटलं, शेतकरी म्हणून का वाटलं हे नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.